आणि सन्माननीय राजकिशोरजी पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही फॉर्म आमचा भरलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ही निवडणूक ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि जेव्हा जनता निवडणूक आपल्या हातात घेते तेव्हा काय रिझल्ट येतं हे लोकसभेत सर्वांनी पाहिलेलं आहे। तशाच पद्धतीने ही निवडणूक देखील राजकिशोरजी पापा मोदी यांची लोकविकास महाआघाडी ही प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि जनतेची साथ ही राजकिशोर पापा मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे। सोबतच संकेत भैया मोदी यांच्यावर देखील या शहराच्या तरुणाईचा प्रचंड विश्वास आहे आणि बाहेरून म्हणजे अमेरिकेतून शिकून आलेला माणूस भविष्यामध्ये अंबाजोगाईचं विकास कसा व्हावा, अंबाजोगाईमध्ये कशा पद्धतीने नवनिर्मिती करता येईल, रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील, विकासाच्या विविध आयामांमध्ये कसं आपल्याला पुढे जाता येईल यासंबंधी विचार करणार आहेत। राजकिशोरजी पापा मोदी यांनी मागच्या 25 वर्षामध्ये सर्व जाती धर्म पंथ आणि समुदायांना सोबत ठेवून शहरामध्ये विकासाची कामं केलेली आहेत आणि पुढची 5 वर्ष देखील त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली हा शहर विकासाची आणखी गती घेणार आहे। फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा विकास म्हणजे विकास नसतो, तर सिमेंट कॉन्क्रीट सोबत रोजगार, आरोग्य, कौशल्य विकसन यासारख्या मानव विकासाच्या खूप संकल्पना आहेत। तर त्या संकल्पनांना देखील आमच्या लोकविकास महाआघाडीच्या द्वारे आम्ही स्पर्श करणार आहोत। आमचा जाहीरनामा लवकरच जनतेसमोर आम्ही ठेवणार आहोत आणि त्यानंतर लोकांना हे कळून येईल की कशा पद्धतीने लोकविकास महाआघाडी आदरणीय राजकिशोरजी पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा कायापालट करेल, या शहराला एक नवीन दृष्टिकोन देईल। कारण अंबाजोगाई शहर हे सुशिक्षित आणि विचारवंत आणि बुद्धिवंतांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि ही ओळख कायम ठेवण्यामध्ये इथले राजकीय पक्ष हे हिरिरीने सहभागी झाले आहेत आणि त्यातल्या त्यात राजकिशोर पापा मोदी यांनी ही ओळख कायम राहावी यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत। हे शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकसित व्हावं या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न राहणार आहे। कारण इथं हॉस्पिटल आहे त्याच्यामुळं मेडिकल पर्यटन इथं वाढणार आहे, इथं चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामुळं शैक्षणिक पर्यटन वाढणार आहे। हे एक सांस्कृतिकदृष्ट्या उभारलेलं शहर आहे त्यामुळे सांस्कृतिक पर्यटन देखील इथं वाढवता येऊ शकतं आणि ऐतिहासिकदृष्ट्या अंबाजोगाई शहराला प्रचंड मोठा वारसा लाभलेला आहे। मग ते मुकुंदराज स्वामी असोत, दासोपंतांची समाधी असोत किंवा योगेश्वरीचं मंदिर असो, देवीचं खोलेश्वर देवीचं मंदिर असो किंवा मौलाली पहाडची दर्गा असो, किरमानी दर्गा असो, तर हा प्रचंड विविधतेने नटलेला हा शहर आहे आणि या शहराला सर्वांना सोबत घेऊन जाणारं एकच नेतृत्व आहे आणि ते म्हणजे आदरणीय राजकिशोर पापा मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमचा फॉर्म प्रभाग क्रमांक 2 मध्ये भरून आलेलो आहोत आणि आम्हाला सुनिश्चित आहे की अंबाजोगाईची जनता आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि 3 तारखेला आपल्याला दिसून येईल की अंबाजोगाईची जनता ही लोकांच्या नेतृत्वाला प्रचंड बहुमताने विजयी करेल। धन्यवाद।